नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 10 जानेवारी. या वर्षातील पहिले डीप डिप्रेशन आज श्रीलंका देशाच्या उत्तर भागात म्हणजे जाफना भागाला धडकले असून ते पश्चिम, दक्षिण, पश्चिम दिशेस सरकत ते अरबी समुद्राकडे जाण्याची शक्यता राहील. त्याच्या प्रभावामुळे श्रीलंका देशाच्या उत्तर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. त्याच्या प्रभावामुळे आपल्या देशात तामिळनाडू राज्यात आज व उद्या सकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच पुढील 2 ते 3 दिवस दक्षिणेकडील राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात आजपासून पुढील 4 दिवस भाग बदलत हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील. तसेच उद्यापासून राज्याच्या दक्षिण भागाकडून हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे होत जाईल. तसेच दिनांक 11 ते 13 जानेवारी या काळात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता कोठे तुरळक हलका तर कोठे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. स्थानिक वातावरण तयार होणारे संभाव्य विभाग पुढीलप्रमाणे: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या विभागातील काही ठिकाणी, तसेच अहिल्यानगर, यवतमाळ या पण जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता राहील. त्यामुळे या विभागातील शेतकरी मित्रांनी जर आपले काही पिके काढली असतील तर त्यांनी दिनांक 11 ते 13 या काळात झाकून ठेवावी. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्याच्या दक्षिणेकडील भागाकडून थंडीचे प्रमाण राज्यात भाग बदलत काही दिवस कमी होत जाईल. साधारण रात्रीचे तापमान 15 ते 20 अंशादरम्यान राहील. तसेच दिवसाच्या पण तापमानात वाढ होईल. तसेच दिनांक 14 ते 16 जानेवारी रोजी नाशिक व खान्देश येथे थंडीच्या प्रमाणात वाढ राहील. तसेच आज व उद्या गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यात तीव्र थंडीची लाट राहील. दिनांक 12 ते 13 जानेवारी रोजी पश्चिम गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा येथे तीव्र थंडीची लाट राहील. दिनांक 14 रोजी गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा येथे तीव्र थंडीची लाट राहील. तसेच दिनांक 15 ते 16 रोजी गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यात तीव्र थंडीची लाट राहील. तसेच जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात हवामान खराब होण्याची शक्यता राहील. कारण दिनांक 16 जानेवारीपासून महिना अखेरपर्यंत एकापाठोपाठ एक असे प्रभावी WD सतत उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून जाण्याची शक्यता असून दिनांक 20 ते 24 जानेवारी दरम्यान उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून एक तीव्र स्वरूपाचे WD जाण्याची शक्यता असून दुसरे WD दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान याच राज्यातून जाणार असून या दोन्ही WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील या वर दिलेल्या राज्यात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून या दोन्ही WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता असून आपल्या राज्यात दिनांक 25 ते 30 जानेवारी या काळात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता राहील. यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. सदर WDच्या प्रभावामुळे दिनांक 25 ते 30 जानेवारी दरम्यान मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक, खान्देश, विदर्भात, मराठवाड्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता मला वाटते असून सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे यामध्ये वातावरणातील अचानक बदलामुळे बदल पण होऊ शकतो.
सदर हा अंदाज सांगण्यामागचे कारण आपण सतर्क असावे म्हणून दिला आहे. याबद्दल मी पुढे माहिती देईन. सदर हा असा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे. तसेच पुढील 3 ते 4 दिवस अधूनमधून राज्यात वारे वाहतील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.